नमस्कार मित्रांनो. नमस्कार. नमस्कार. आज आपण सर्व इथं कशासाठी जमतो आपल्याला सर्वांना तर माहिती आहे. तर आपलं जे पुस्तक चालू आहे द मिरेकल मॉर्निंग म्हणजे पहाटेचा चमत्कार, त्याच्यातील काही भाग आपण आज इथं बघणार आहोत. ते आपण मागच्या वेळेस आपण 6 सेवर्स हे आपलं चॅप्टर चालू होतं. त्याच्यातले माझ्या मते आपले 3 मुद्दे झालेले आहेत. 3 मुद्दे झाले आहेत. ते कुठले मुद्दे झालेत सांगता येईल तुम्हाला? सायलेन्स, अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन. आता 3 मुद्दे पुढे जे बाकी आहेत ते मुद्दे म्हणजे एक्सरसाइज, रीडिंग आणि स्क्रायबिंग. एक्सरसाइज, रीडिंग आणि स्क्रायबिंग. एक्सरसाइजचे जीवनामध्ये हे खूपच फायदे असतात बुवा. जे सर्वात जास्त फायदे जर बघणार तर एक्सरसाइजचे असतात बुवा. एक्सरसाइजची थोडक्यात जर आपण एक व्याख्या करायची म्हटली तर शारीरिक स्वास्थ्य वाढवणारी, अति आरोग्य टिकवणारी क्रिया म्हणजे व्यायाम, एक्सरसाइज. त्याचं हे आहे बुवा. परत एकदा का, शारीरिक स्वास्थ्य वाढवणारी आणि अति आरोग्य टिकवणारी क्रिया म्हणजे व्यायाम बुवा. व्यायाम केल्याने जीवनात येणा माणसाचा 30% मृत्यूचा धोका कमी होतो. 30% डायरेक्ट तुम्हाला मृत्यू कधी जो व्यक्ती व्यायाम करतो त्या व्यक्तीला 30% मृत्यूचा धोका डायरेक्ट कमी होतो. व्यायाम केल्याने माणसाची ऊर्जेची पातळी वाढते. जी माणसामध्ये ऊर्जा लागते काम करायला, ते व्यायाम जर तुम्ही केला तर त्याच्याने आपली ऊर्जा वाढते, ऊर्जेची पातळी. आणि बघा, सहनशीलता हा जीवनात खूप एक मोठा भाग आहे. जो व्यक्ती व्यायाम करतो ना त्या व्यक्तीची सहनशीलता इतर लोकांपेक्षा जास्त असते. सहनशील होणं हे खूप म्हणजे महत्वाचं काम आहे. हे बऱ्याच लोकांकडून सहनशीलता होत नाही. कोणी तुम्हाला शिवी दिली तर तुमच्याकडून सहन होणं हे खूप वेगळी गोष्ट असते. ती जो माणूस व्यक्ती असतो तो खास तोच सहन करू शकतो. त्यामुळे व्यायाम केल्यानंतर आपल्यामध्ये एक सहनशीलता निर्माण होते. आणि जर तुम्ही नियमित व्यायाम करत राहिले तर असे जे अनेक प्रकारचे रोग आहेत ते आपल्याला टाळता येतात, ते होऊ शकत नाही. व्यायाम केल्याचा हा एक चांगला परिणाम आहे. उतार वयात शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम हा अतिउत्तम प्रकार आहे. म्हणजे चांगली गोष्ट आहे. उतार वयात आपल्याला भरपूर आजार लागण्याची शक्यता असतात. कोणाचे पाय दुखतात, कोणाचे गुडघे दुखतात, कुणाचा कुठला त्रास होतो, कुणाला नजरचा त्रास, डोळे त्यांना व्यवस्थित दिसत नाही, तो प्रॉब्लेम होतो. पण तुम्ही जर व्यायाम करत राहिले आणि व्यवस्थित आहार घेत राहिले तरी पुढे या गोष्टी माणसाला होत नाही. आजच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामाची अत्यंत गरज आहे. व्यायामाची अत्यंत अगोदर जो काळ होता ना त्याच्यामध्ये लोक पूर्ण म्हणजे जे काम करायचे त्याच्याने त्यांचा व्यायाम आपोआप होत असे. लोक शेतात जायचे, शेतात राबायचे, लाकूड तोड, हे तोड, काम कर. ज्या आपल्या अगोदरच्या स्त्रिया होत्या त्या अगोदर पहिले दळणं त्यांचा व्यायाम असतो, झाडू मार, कपडे धुण्याचा व्यायाम होतो. आता ह्या गोष्टी म्हणजे जवळजवळ त्या हे झाल्यात, नाहीस झाल्यात त्या. आता कसं आहे, कपडे धुवायचं असलं बटन दाबलं, मशीनवर कपडे धुतले जातात माणसाचे. आणि आता घरी ज्याचे 2 पैसे माणसाला मिळकत जास्त मिळायला लागले, आपण लगेच घरकामासाठी आपण बाई ठेवतो. ते घर जाळायचं सुद्धा आपण काम ठेवत नाही. म्हणजे यासाठी ह्या गोष्टी, मी असं म्हणत नाही त्या गोष्टी वाईट आहेत, पण आता त्या गोष्टी चांगल्या आहेत. पण त्याच्यानंतर आपली पुढची गोष्ट म्हणजे आपण व्यायाम केला पाहिजे. व्यायाम करणं, बघा काही स्त्रिया असं म्हणतात ना, आम्ही घरचे भरपूर कामं करतो, आमचे व्यायाम होतो. पण ते त्याला व्यायाम नाही म्हणत बरं का. त्याला मला एक्झर्शन काय म्हणतात ना, एक्झर्शन त्याला एक्झर्शन म्हणतात त्याला. ते नको. आणि हा सकाळी जो असतो ना हा व्यायाम, याचा खरा फायदा होत असतो. म्हणजे आपण म्हणतो दिवसभर काम करून थकणं, ते एक्झर्शन म्हणतात त्याला. ह्याला एक्सरसाइज म्हणतात. आपण जे सकाळी उठून करतो तर हा फरक असतो. त्यामुळे हे करणं खूप माणसाला गरजेचं. आणि नेहमीत तुम्ही व्यायाम करत राहिले, मेन महत्वाचा मुद्दा म्हणजे आपलं वजन नियंत्रणात राहतं. वजन नियंत्रणात असणं ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे. वजन माणसाचं नियंत्रण पाहिजे. जेवढं उंचीच्या मानाने जेवढं वजन आहे तेवढंच माणसाचं वजन पाहिजे.
आणि जो मनुष्य व्यायाम करतो त्याला नैराश्य खूप कमी प्रमाणात येतं, त्याला तो निराश होत नाही लवकर. माणूस कसं काही काही जे कमी याचे असतात ना, म्हणजे जे जास्त व्यायाम करत नाही बा, त्यांना लगेच काही गोष्ट झाली का लगेच त्यांना मनामध्ये नैराश्य येऊन जातं. अरे यार असं माझ्याशी असं होतं, माझ्याशी तसं होतं असं. पण जो व्यक्ती व्यायाम करणारा आहे, एक्सरसाइज करतो, त्या माणसाला नैराश्य खूपच कमी प्रमाणात येतं बा, अशी एक समजूत आहे, मन आहे. माणसाचा व्यायाम केल्यानंतर कुठल्याही गोष्टी तुम्ही जे काम करतात बा त्याला उत्साह वाढतो. माणसाचा उत्साह व्यायाम केल्याने वाढतो, उत्साहित होतो माणूस, आणि उत्साहामध्ये माणूस चांगल्याचं चांगलं काम करू शकतो. आणि जसं आपण शरीर पीडदार होणं हे एक गोष्ट असते. शरीर पीडदार असते त्याच्याने माणसाची आपल्याला बी मनाला चांगलं वाटतं आणि दुसऱ्यांना बघायला बी ते आपण चांगलं वाटतं. शरीर पीडदार होतो. आणि व्यायाम केल्यानंतर रोग प्रतिकार शक्ती वाढते. आपले छोटे मोठे जे आजार असतात ते आपल्याला लागू शकत नाही. ते असं व्यायामाचं हे असतं. असं स्नायू मजबूत होतात. असे अनेक फायदे एक्सरसाइज मधून होतात. त्यामुळे एक्सरसाइज हा खूप महत्वाचा, म्हणजे मी तर म्हणतो सर्व गोष्टींपेक्षा हा एक्सरसाइज हा घटक महत्वाचा आहे. म्हणजे इतर त्याच्यानंतरच दुसरे लागतात. जर तुम्ही एक्सरसाइज केली तरच तुम्ही जसं चांगल्या प्रकारे वाचन करू शकता, चांगल्या प्रकारे तुम्ही तुमचं मानसिक स्थिती राहू शकते. फक्त स्टार्ट मेन म्हणजे आपलं एक्सरसाइज हा एक मुद्दा सर्वात इतर गोष्टींपेक्षा बी महत्वाचा मुद्दा, एक नंबरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे एक्सरसाइज माणसाने दररोज सकाळी केलीच पाहिजे बॉस. आणि मानसिक दृष्ट्या उत्तम राहण्यासाठी जीवनात एक्सरसाइज करणे हे अत्यंत गरजेचं आहे, असं लेखक हेल एल्रॉड आपले ते म्हणतात. हा दुसरा मुद्दा बघूया, रीडिंगने माणसाची ना एकाग्रता वाढते. एकाग्रपणा जो असतो ना माणसाचा, एकाग्रता. रीडिंग तुम्ही नेहमी रीडिंग करत राहिले, तुम्हाला जसा वेळ भेटेल तसा. पण असं म्हणतात, जी सकाळी 4 ते 7च्या दरम्यान जो वेळ मिळतो त्या वेळेमध्ये जर तुम्ही रीडिंग केली ती खूपच चांगली असते, खूप लक्षात राहते असं एक म्हणतात. त्यामुळे सकाळची रीडिंग तुम्हाला अर्धा तास मिळो, 1 तास मिळो, तुम्ही रीडिंग करा. तुम्हाला तुमच्याकडे वेळ नसेल, कमीत कमी 15 मिनिटं का होईना, पण रीडिंग तुम्ही करा. रीडिंगचे खूप फायदे असतात. एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यात मदत होते रीडिंगमुळे. एकाग्रता, एखादी गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करतो ना, जर तुम्ही रीडिंग करत राहिले त्याचा फायदा तो होतो, तुम्ही एखादी गोष्टीवर आपलं लक्ष तुम्ही पूर्णपणे केंद्रित करू शकतात. आणि मेंदू सक्रिय होतो रीडिंग केल्यानं. आपण जर वाचन करत राहिलं ना, आपला मेंदू सक्रिय होतो, म्हणजे काम जास्त करतो. त्यामुळे रीडिंगचा हा चांगला फायदा आहे. आणि असं समजतात जे रीडिंग केल्याने आपण जसं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम करतो, तसं मेंदू तंदुरुस्त ठेवण्यासाठी वाचन त्याचा व्यायाम आहे. मेंदूचा व्यायाम आहे, आपण वाचन केलं पाहिजे. त्यामुळे त्याच्यामुळे मेंदूला व्यायाम मिळतो. आणि वाचन केल्याचा एक फायदा अजून विशेष म्हणजे का, आपल्याला काही गोष्टीत आपण बघा निर्णय घेऊ शकत नाही, काय करायचं, हे करायचं का ते करायचं. पण जर तुम्ही वाचन करत राहिले, तुम्हाला रीडिंगची सवय राहिली, तर तुम्ही निर्णय लवकर घेतात. निर्णय काय गोष्टीचा, हे योग्य आहे का हे चूक आहे, ते चला हे करायचं ते करायचं. नाही तर कसं आहे, काही लोक भरपूर निर्णय घेण्यातच त्यांना भरपूर वेळ लागतो. ही पण एक खरी गोष्ट आहे. अरे हे करू का नको, जाऊ का नको, येऊ का नको, या गोष्टी काही इतर गोष्टी असतात. पण तुम्ही रीडिंग करत राहिले तर तुम्हाला निर्णय घेण्यात त्याचा तुम्हाला गरज तुमची पूर्ण होऊ शकते. आणि रीडिंग केल्यानंतर माणसाचा बोलण्यात विकास होतो, बोलण्यात आणि लिहिण्यात विकास होतो. जर तुम्ही रीडिंग करत राहिले तर तुम्हाला बोलायला तुमच्याकडे भरपूर शब्द सामुग्री असते. तुम्ही शब्दाला जास्तीत जास्त शब्द ज्या माणसाकडे राहिले तो उत्तम प्रकारे भविष्यामध्ये वक्ता होऊ शकतो. त्यामुळे रीडिंग करणं हे खूप गरजेचं असतं. रीडिंग केल्यामुळे माणसाला चांगली झोप येते. रात्री बघा, तुम्हाला एखाद्या वेळेस बाय चान्स रात्री तुम्हाला झोप येत नसेल ना, तुम्ही पुस्तक घ्या हातात, 15-20 मिनिटात लगेच तुम्हाला झोप लागायला लागेल पुस्तक वाचल्यानंतर, असं एक आपल्याला माहिती आहे.
आणि आरोग्य एकंदरीत रीडिंग केल्यामुळे आरोग्य चांगलं राहतं असं म्हणायला काही हरकत नाही. असे रीडिंगचे लेखक हेल एलरॉड यांनी मुद्दे आपण सांगितले आहेत. मी ते तुम्हाला माझ्या भाषेत सांगितले, त्यांनी त्याच्या भाषेत. आता नंबर 3 गोष्ट म्हणजे लेखकांनी सांगितले स्क्रायबिंग. स्क्रायबिंग म्हणजे आपली रोजनिशी किंवा डायरी लिहिणे. ध्येय लिहिण्यामुळे ते एक इतिहास बनतात. आपले जे ध्येय, आपल्या ज्या कल्पना, आपल्या ज्या इच्छा असतात ना, आपण जर आपल्या रोजनिशी किंवा आपल्या डायरीमध्ये, आपल्या वहीमध्ये आपण लिहिले, ते एक इतिहास बनतात. आपल्या मेंदूत ते म्हणजे छापले जातात. बघ, जसं आपण जर लिहिलं, ज्या गोष्टी आपण वहीवर लिहिल्या त्या आपल्या मेंदूत छापल्या जातात. बघ, त्यामुळे लेखकांनी एवढं सांगितलंय तर स्क्रायबिंगचं महत्व. स्क्रायबिंग करत चला. त्यामुळे आपला मेंदू ध्येय पूर्ण करण्यासाठी, म्हणजे ध्येय पूर्ण करण्याची क्षमता वाढून जाते आपली. म्हणजे आपला मेंदू ते तो चित्रपट ना, तर ध्येय पूर्ण करण्याची क्षमता वाढून जाते. कशामुळे? स्क्रायबिंगमुळे. आपण जे लिहितो स्क्रायबिंगमुळे. आणि गोल्स लिहिल्यामुळे ते कोणत्या मार्गाने साध्य होतील त्याचं चित्र आपल्याला स्पष्ट दिसायला लागतं. लिहिल्यामुळे, गोल्स लिहिल्यामुळे ते आपलं ध्येय कोणत्या मार्गाने साध्य होईल याचं चित्र आपल्याला आपल्या मेंदूत स्पष्ट दिसायला लागतं. लक्ष लिहिल्यामुळे यश लवकरात लवकर प्राप्त करण्याची शक्यता वाढून जाते. आपण लिहितो ना, तर ते लिहिल्यामुळे यश, आपले ध्येय किंवा स्वप्न लिहिल्यामुळे त्याचं चित्र आपण लक्ष लिहिल्यामुळे यश लवकर आणि सहज मिळू शकते असं लेखक म्हणतात. लिहिल्यामुळे. त्यामुळे स्क्रायबिंग ही खूप महत्वाची गोष्ट आहे, लेखकांनी सांगितले. लक्ष लिहिल्यामुळे आणि आपली एकाग्रता वाढते. लक्ष लिहिल्यामुळे आपली एकाग्रता वाढते आणि आपल्या शरीरात ऊर्जा वाढते. त्यामुळे लक्ष लिहिणं हे खूप चांगलं आहे. आणि एक तुम्हाला सांगतो, एक पेरेंटोचं तत्व म्हणतात त्याला. तुम्हाला काही माहिती असेल किंवा तुम्ही वाचलं असेल का नाही, एक पेरेंटो म्हणून त्याचं तत्व आहे. त्यांनी असं सांगितलंय, ते पेरेंटोचं तत्व म्हणजे 20-80 किंवा 80 किंवा 20 असं त्याचा एक आकडा आहे. 20 आपलं हे रफा आणि 80, 20-80चं तत्व आहे. म्हणजे आपले आपण जीवनात आहे ना, सकाळी जर उठलो, तुम्ही रात्री असंच ठरवलं तर मला सकाळी हे 1, 2, 3, 4, 10 कामं मला सकाळी, उद्याच्या दिवसाला मला 10 कामं करायची आहेत. तर त्या 10 कामात 2 कामं अशी असतात बुवा, ते 2 कामं जर 10 कामातले 2 कामं अशी असतात, ते तुम्ही निवडून काढायला पाहिजे. ते 2 कामं जर तुम्ही केले तर तुम्हाला 100 मार्कामधून 80 मार्क भेटतात. ते 2 कामं केले. आणि 8 कामं अशी असतात, ते 8 कामं जर तुम्ही केले तर तुम्हाला 20 मार्क भेटतात. जे 8 कामं अशी असतात ते पूर्ण तुम्ही 8 कामे तुम्ही पूर्ण पार पाडले, त्याच्याने मार्क किती भेटतात? 20 मार्क भेटतात. आणि ते कामं सहसा सोपे असतात. म्हणजे मनुष्य काय म्हणतो, पहिले चला भाऊ हे सोपं आहे, हे करून टाकू पहिले. पण जे 2 जे असतात ना आपले, ते अवघड कामच असतात. पण त्याला माणूस करू, नंतर करू, हे करू, पण तेच कामं तुमच्या 80 मार्काचे कामं असतात बुवा. त्यामुळे माणसाने कधी बुवा, म्हणजे काम सोपं आहे म्हणून हे काम करून टाकू बुवा, हा नाही. ह्या 10 कामातलं कुठलं काम आपल्याला आवश्यक आहे आणि कुठलं अर्जंट आहे आणि कुठलं केल्यानंतर आपला फायदा आहे, ते काम माणसाने पहिले करायला पाहिजे, असं त्यांचं तत्व म्हणतं बुवा. असं हे तत्व असतं बुवा. त्यामुळे आपले कामं जे करायचे आज समजून आपण, तुम्ही ठरवलं आज आपल्याला हे माझे 10 कामं, मी रात्री संध्याकाळी आपण सकाळी कामांची यादी बनवून ठेवायची. सकाळी आपल्याला 10 कामं किंवा एक सरासरी आपल्याला 10 कामं करून ठेवायची. त्याच्यामध्ये ABC म्हणजे कुठलं काम A दर्जाचं आहे, कुठलं काम B दर्जाचं आहे, कुठलं काम C दर्जाचं आहे, हे करून ठेवायचं. आणि पहिले त्याच्यात लगेच ते नंबर प्रमाणे आपण हे करायचं. आणि त्याच्यातले पहिले 2 कामं ओळखायचे. हे 2 कामं केल्यानंतर आपल्याला याचा जीवनात किंवा आपल्या आर्थिक याच्यामध्ये किंवा फायदेशीर आहेत ते कामं पहिले करायचे. बाकी इतर कामं, त्यांना असे कामं असतात काही त्यांना तुम्ही केलंही नाही तर काही फरक पडत नाही, पण ते माणूस तो काम ते करून टाकतोच. ते कामं सोपे असतात. त्यामुळे ते तत्व एक पेरेंटोचं तत्व म्हणतात त्याला, 20-80, हे लक्षात तुम्ही ठेवा.